श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुनील दादा सांगतात, 23 वर्षांपूर्वी आमची सुकन्या प्राजक्ताच्या जन्माच्या वेळी सौभाग्यवतीला तिच्या माहेरच्या डॉक्टरांनी व आमच्या डोंबिवली येथील डॉक्टरांनी दोघांनी संभाव्य प्रसूतीच्या अगदी वेगवेगळ्या तारखा दिल्या. त्या विषयावर स्वामिनीशी चर्चा चालू असताना समोर असलेल्या कॅलेंडरमधील हनुमान जयंतीच्या तारखेकडे सहज लक्ष जाऊन अस्मादिकांच्या मुखातून शब्द निघाले, ते सर्व राहू दे, आपल्याला हनुमान जयंती बरी. हे सहज उद्गार निघाल्यावर मी श्रींना म्हणालो, महाराज, मुखातून शब्द निघाले आहेत, आपण प्रत्यक्ष हनुमान आहात. जर माझ्या जीवनावर आपला अधिकार असेल तर होणारे अपत्य पुत्ररत्न होवो व कन्यारत्न हनुमान जयंतीस जन्मास यावे अशी इच्छा आहे. आपणास काहीच अशक्य नाही. वात्सल्यमूर्ती श्रींच्या कृपेने आमची वात्सल्य तृष्णा भागवली गेली. ती प्राजक्ताचा जन्म हनुमान जयंतीला मारुतीरायाप्रमाणेच सूर्योदयाला होऊन. सौ स्वप्नावर देखील श्रींचा लोभ आहेच. तिच्या गरोदरपणाच्या काळात एकदा तिला तिच्या माहेरी भेटायला गेलो असता नेमका तिला पाहिजे असलेला गजरा न्यायला विसरलो. नंतर उभयता गिरगाव मुंबई येथील गोऱ्यारामाच्या देवळात गेलो आणि गंमत म्हणजे गेल्या गेल्याच पुजाऱ्यांनी सीतामाईचा गजरा काढून सौ स्वप्नाला दिला. यात एकतर श्रींनी तिची गजऱ्याची इच्छा पूर्ण केली व गजरा देऊन मुलगी होणार हे सुचवले. हे श्रींचे आमच्याप्रती असलेले वात्सल्य प्रेम. म्हणूनच एखाद्या अबोध बालकाचे सर्व ओझे जसे आपल्या मातेवर असते तसे आम्ही देखील आमचे सर्व ओझे कळवळ्याची जाती असलेल्या श्रींवर घातलेले आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. श्रीराम समर्थ. साधकजन हो, आपणा सर्वांना माहीत आहेच की श्रींचे सुनील दादांवर किती असीम प्रेम आहे ते. दादांच्या मनात सहज आलेली एखादी इच्छा श्री कशी पुरवतात, त्यांच्या मुखातून सहज निघालेला एखादा शब्द श्री कसा पाळतात, कसा खरा करतात याचा आम्हाला अनेकदा अनुभव आलेला आहे. अगदी परवाच्या रामनवमीचा प्रसाद देखील 7-8 वर्षात गोंदवल्यास न गेलेल्या दादांना न मागताच घरपोच मिळाला. तोही परदेशातील एक साधक त्याच सुमारास गोंदवले येथे गेला व त्याने पाठवला, अर्थात श्रींनी त्याच्यामार्फत पाठवून दिला. अहो, हनुमान जयंतीच्या पवित्र दिनी दादांची वात्सल्य तृष्णा तृप्त करणे व सौ वहिनींची गजरा माळण्याची इच्छा प्रत्यक्ष सीतामाईचा गजरा देऊन तृप्त करून त्यांना संतुष्ट करणे ही श्रींच्या दादांवरच्या अपरिमित प्रेमाची पावतीच नाही का? किंबहुना आपल्या लाडक्या लेकराचे लाड किती करू आणि किती नको असेच त्यांना होत असणार नाही का? श्रींचे हे दादांवरील प्रेम पाहून आपल्या लेकराकरता वात्सल्य प्रेमाने ओथंबून वाहणाऱ्या एखाद्या माऊलीची आठवण होऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक अप्रतिम अभंग आठवल्याशिवाय राहत नाही. तुकोबा म्हणतात, काय नाही माता गौरवीत बाळा, काय नाही लळा पाळीत ते, काय नाही त्याची करीत ते सेवा, काय नाही जीवा गोमटे ते. अमंगळपणे कंटाळा न धरी, उचलोनी करी कंठी लावी, लेववी आपुले अंगे अलंकार, संतोषा ये फार देखो निया. व त्या संतरूपी माऊलीचे वर्णन करून झाल्यावर पुढे तुकोबा म्हणतात, अहो संतजन, तुमची स्तुती करावी अशी माझी योग्यता नाही, पण मी तुमचा अंकित असल्यामुळे व माझ्या जीवनाचा सर्व भार तुमच्यावर विना विकल्प टाकल्यामुळे तुम्ही माझी लाज राखाल याची मला खात्री आहे.
तुका म्हणे स्तुती योग्य नाही परी, तुम्हा लाज थोरी अंकिताची. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.